बातमी मुंबईतून पवई भागामध्ये नाकाबंदीच्या वेळी 4,70,00,000ची रोकड जप्त करण्यात आली। निवडणुकीआधी पोलिसांची मोठी कारवाई आहे। नाकाबंदी दरम्यान तपासणीत ही रोकड जप्त करण्यात आली आहे। तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। निवडणुकीआधी मुंबईतील ही पोलिसांची मोठी कारवाई आहे। पवईमधील ही घटना आहे। नाकाबंदीच्या वेळी 4,70,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मयूर आणि आपल्या सोबत आहेत। मयूर, पवईत मोठी कारवाई, अधिक काय माहिती समोर येते? नक्कीच पवई पोलीस स्टेशन मध्ये 2 दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली आहे। नाकाबंदीच्या दरम्यान पवई पोलिसांच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ ही कारवाई झाली आहे। पोलीस नाकाबंदी करत असताना एक कॅश व्हॅन गाडी जात असताना पवई पोलिसांना गाडी थांबवून चौकशी केली असता त्यात 4,70,00,000ची जी कॅश आहे ती आढळून आली। मात्र त्यांच्याकडे आता पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयाची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी आणि त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिसमॅच झाला, त्याच्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। मात्र आता त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे। मात्र ही कॅश अजून निश्चितच मयूर, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांकडून आता नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे।